त्यांची कन्सेप्ट डोक्यात नसताना त्यांनी मग सहज बाबा अशी अशी आमची मुलगी, आणि त्यांचा उलट पहिला हा भाग होता की त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही या क्षेत्रात कंटिन्यू काम करणार असेल तर आम्ही मुलगी देऊ. अरे म्हणलं क्या बात आहे, म्हणजे असं हे उलट झालं. आणि मला तीही वेळोवेळी खूप साथ देत होती. म्हणजे असं कधी झालंच नाही की प्रयोगाला जायचंय, जाऊ का ग, हो तुम्ही पहिले जा, तुमचं कधी माझ्या प्रयोगाच्या सगळ्या कॉस्ट्युमची बॅग ती तयार करून देते मला. वा. हा म्हणजे तिला फक्त सांगितलं ना माझा हा रोल असाच आहे, म्हणजे माझे रोल तिला पाठ झाले आता लिटरली. क्या बात. आणि माझा एकही असा प्रयोग नसेल की ज्याच्यामुळे ती आलीच नाही. वा वा वा. प्रत्येक प्रयोगाला तिने हजेरी लावली. एक प्रयोग 3 वेळा लागला असेल तर 3ही वेळेस आली. वा. आणि एक सर्वात महत्वाचा पॉईंट सांगेल मी, म्हणजे हा पॉईंट कसा घेणारे तसे घेतील. मी कधीही तिच्या तिकिटाचे पैसे दिलेले नाहीत. जनरली लोक काय करतात, माझं नाटक आहे ना, माझे फॅमिली मेंबर तर मी पैसे त्याचे भरणार ना, हो. मी तिच्या तिकिटाचा एकही रुपया भरलेला नाही. ती स्वतःचे पैसे देते तिकिटाचे. वा 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 वा. ही म्हणजे मी घेताना मी विचारलं की तू घेण्यासारखं. का असं, म्हणजे लॉजिक कळत नाही, मी भरले की तू भरले की एकच ना, आता शेवटी नवऱ्याची विचारत जाणार की. तर तिने मला काय सांगितलं की तुमची जी कला आहे ना हं. तिची एक किंमत म्हणून येते. ओके. कारण आम्ही पाहायला येतोय ना, तर मी तुम्हाला पाहताना माझा नवरा म्हणून नाही पाहत, एक कलाकार म्हणून पाहण्यासाठी वा, येते वा, ना, वा. म्हणून ती तुमची पावती किंवा तुमचं ते काम आहे, गरजेचं आहे, मी तुम्हाला ते तिकीट पाहूनच तुम्हाला बघावं, तर बरोबर. तुमची किंमत वाढेल. बरोबर. जर मी तुमची किंमत केली तर बाकीचे लोक किंमत करतील. बरोबर. आणि हे कुठेतरी शॉकिंग होतं माझ्यासाठी. आणि मग अशी जर साथ देणारी मुलगी असेल तर या क्षेत्रात 10 काय पुढचे 20 वर्ष घालेन मी आता.